आणि पुढची एक महत्त्वाची अपडेट अमरावतीमधून अमरावती भातकुली मार्गावर रास्ता रोको आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। उड्डाणपुलाच्या कामासाठी या ठिकाणी रस्ता बंद केल्यानं आक्रमक झालेले आहेत कार्यकर्ते। आपण बातमी पाहतोय अमरावतीमधून। अमरावती भातकुली मार्गावर असलेल्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलंय, त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्यानं नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत या ठिकाणाहून करावी लागते। परिणामी परिसरातील नागरिकांनी आक्रमक होत रेल्वे लाईन समोर काही काळ रास्ता रोको आंदोलन केलं आणि त्यावेळी आपण ही दृश्य पाहतोय आणि त्यामुळे या आजूबाजूच्या परिसरात तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं होतं। बातमी आपण पाहतोय अमरावतीमधून भातकुली मार्गावर हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। उड्डाणपुलाचं काम या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे रस्ता बंद आहे आणि त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय आणि त्याचमुळे हे जे नागरिक आहेत, आंदोलनकर्ते आहेत, ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी हा रास्ता रोको आंदोलन केलं। हा मार्ग खरं तर बंद आहे, त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आणि त्याचमुळे परिसरातील नागरिक हे आक्रमक झालेले आहेत। रेल्वे लाईन समोरची ही दृश्य, त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आक्रमक पवित्रा या नागरिकांनी घेतल्याचं पाहायला मिळतं। या उड्डाणपुलाचं काम आहे ते तात्काळ बंद करावं आणि हा मार्ग सुरळीत करावा अशी मागणी या ठिकाणचे नागरिक करतायत। हे आंदोलन सुरू होतं त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळालेलं होतं। अमरावतीच्या भातकुली मार्गावरची ही दृश्य, उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ता बंद असल्यामुळे नागरिक हे आक्रमक झाले। उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागते आणि त्यामुळे हे उड्डाणपुलाचं बांधकाम रद्द करावं अशी मागणी या ठिकाणचे नागरिक करतात।